नमस्कार, मी श्वेता भालेकर. सामसंजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत की होल बायपास कार्डियक सर्जरी, हृदय रुग्णांसाठी वेदनारहित वरदान. आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जन डॉक्टर मनीष पुराणिक. नमस्कार डॉक्टर मनीष सर, कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. सरांविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. डॉक्टर मनीष पुराणिक हे औरंगाबादमधल्या प्रसिद्ध मेडिकवर ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे मुख्य कार्डियक सर्जन आहेत. ते गेल्या 10 वर्षांपासून अधिक काळ औरंगाबादमध्ये कार्यरत आहेत. मुंबईतल्या नायर रुग्णालयामधून जनरल सर्जरी आणि सायन रुग्णालयातून कार्डियक सर्जरीचं त्यांनी शिक्षण घेतलंय. त्यानंतर जर्मनीतल्या लाइप्झिग इथल्या हार्ट सेंट्रमला जाऊन त्यांनी मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जरीचं प्रगत तंत्रज्ञान आणि शस्त्रक्रियेतले बारकावे त्यांनी आत्मसात केले. 2013 पासून गेली 8 वर्ष ते की होल बायपास सारख्या अतिप्रगत बायपास शस्त्रक्रियेचा लाभ मध्य महाराष्ट्रातल्या आणि इतर रुग्णांना करून देत आहेत. चला तर मग आजच्या चर्चेला आपण सुरुवात करूया. आजचा विषय आहे की होल बायपास वेदनारहित सर्जरी आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर मनीष पुराणिक. सर, सुरुवातीला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अनेकदा आपल्या छातीमध्ये दुखतं, तर मग हृदयरोगाची इतर लक्षणं काय आहेत आणि त्यामागची कारणं काय आहेत, जेणेकरून आपल्याला समजेल की आपल्याला हृदयविकार झालेला आहे? अगदी चांगल्या सुरुवातीचा हा प्रश्न आहे, अगदी इंट्रोडक्टरी. पहिले आपण हे समजून घेऊया की हृदयविकार म्हणजे काय. तर हृदयविकार म्हणजे हृदय व्यवस्थित काम न करणे कुठल्याही कारणास्तव. आता त्याच्यात 2 प्रकार मोडतात. एक म्हणजे जन्मजात आजार, की हृदयामध्ये छिद्र असणे, हृदयाच्या झडपा नीट काम न करणे जन्मापासूनच, किंवा काही अधिग्रहित की ज्याला आपण एक्वायर्ड हार्ट डिसीजेस म्हणतो. याच्यामध्ये रुमॅटिक फीवर हा एक आपल्या इथे कॉमनली आढळणारा आजार आहे, की ज्याच्यामध्ये हृदयाच्या झडपा हळूहळू खराब होत जातात, काही अवरोध निर्माण होतो, काहींमध्ये त्या लीक करतात. हा एक व्हॉल्व्युलर हार्ट डिसीजचा प्रकार झाला. आणि ज्याला आपण कॉमनली हृदयविकार हे म्हणून सगळे लोक समजतात, त्याला कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणतात. म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या रोहिण्या असतात त्यांच्यामध्ये ब्लॉकेजेस, कॅल्शियम किंवा कोलेस्ट्रॉलमुळे जे ब्लॉकेजेस झाले, तर जो हृदयविकाराचा झटका किंवा हार्ट अटॅक येतो, तो एक आजार झाला. तर हा जो हृदयविकार आहे त्याच्यामध्ये साधारणतः नॉर्मली आपण जे चालतो, आता काही महिन्यांपासूनच आपल्याला तेवढंच चालताना दम लागायला लागलाय जास्तच, किंवा छातीत दुखायला लागलंय, किंवा अगदीच कधीतरी दरदरून घाम आला छातीत, किंवा डाव्या जबड्याला किंवा डाव्या खांद्याकडे दुखणं गेलं, चक्कर आली, यासम जर काही सिम्पटम्स असतील, लक्षणं असतील, तर आपण हृदयविकार तर नाही ना, या दृष्टिकोनातून विचार करायला हवा. अगदी सर, आपण लक्षणं सांगितलेत. कुठल्या कुठल्या प्रकारचे लक्षणं आहेत जेणेकरून आपल्याला हृदयविकार झाला हे आपल्याला समजू शकेल. पण यावर अनेक उपचार सुद्धा आहेत, तर त्या उपचार पद्धतींची सुद्धा माहिती द्याल आम्हाला. हो हो, जसा आजार त्यानुसार त्याची सिव्हिरिटी किती आहे त्याच्यानुसार त्याचे उपचार पद्धती ठरतात. जसं जन्मजात आजार आहेत, हृदयातील सिंपल जर छिद्र असेल, जर औषधोपचारांनी नीट होत असेल, तर आपण काही काळ त्याला औषधोपचार देऊ शकतो. सिमिलरली व्हॉल्व्युलर हार्ट डिसीजेस किंवा कोरोनरी आर्टरी डिसीजेस मध्ये देखील एका लेवलपर्यंत औषधोपचारांची ट्रायल दिली जाते. मात्र जर दुसरे कार्डिओलॉजिकल मीन्सने जर हृदयातले छिद्र डिव्हाइस वाटे जर आपल्याला बंद करता येत असतील, तर ती एक उपाय पद्धती आहे. व्हॉल्व्युलर हार्ट डिसीजेसमध्ये जर बलूनने जर ते फुलवता आलं आणि काही काळ आपल्याला औषधोपचारांवर जर निभावता आलं, तर ती एक उपचार पद्धती आहे. आणि उरलेले जे आहेत ते सर्जिकल ऑप्शन्स आहेत, म्हणजे शस्त्रक्रिया वाटे. बरं बरं बरं. डॉक्टर, अनेकदा हृदयविकार जेव्हा होतो तेव्हा त्या रुग्णाला हार्ट सर्जरी सांगितली जाते की तुम्हाला हार्ट सर्जरी करून घ्यावी लागते. तर साधारण या हार्ट सर्जरीचा हृदयविकारामध्ये कशा पद्धतीने फायदा होतो?
जसं मी आताच म्हटलं तुम्हाला की एका सिव्हिरिटीच्या पलीकडे जर आजार असेल, हृदयातले कॉम्प्लेक्स छिद्र आहेत किंवा वॉल्व लीकच खूप होतोय, खूप जास्त कॅल्शियमचं प्रमाण आहे वॉल्वमध्ये, किंवा हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे आजार अगदीच तोंडाशी आहे किंवा 2 पेक्षा जास्त ब्लॉकेजेस त्यांच्यामध्ये आहे, किंवा पेशंटला बाकीचे आजार देखील आहेत, हृदय कमकुवत आहे, डायबिटीज मधुमेह आहे, तर असे जेव्हा आजार जास्त सिव्हिरिटीचे असतात त्या पेशंट्सना विशेषतः सर्जिकल ट्रीटमेंटचा खूप फायदा होतो. कारण ज्यावेळेस आपण हृदय शस्त्रक्रियेचा विचार करतो तेव्हा त्याच्याकडे एक दीर्घकालीन पर्याय म्हणून बघितलं जातं की कोणाची इच्छा नसते, सर्जन्सची देखील नाही आणि पेशंट्सची सुद्धा नाही, की आपल्या आयुष्यात आपल्याला एकापेक्षा जास्त शस्त्रक्रिया लागावी. त्यामुळे हा एक लॉंग टर्म इलाज पेशंट्सना आपण ऑफर करत असतो. अगदी. डॉक्टर, MICS म्हणजेच मिक्स म्हणजे नेमकं काय, त्याविषयी सुद्धा विस्तृतपणे सांगाल? हो, अगदीच चांगला प्रश्न विचारला. मिक्स म्हणजे MICS, मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जरी, याचा हा शॉर्ट फॉर्म किंवा ॲक्रोनिम आहे. जसं मागच्या 20-30 वर्षांपासून आपण बघतो की पोटाचे आजार असतील, गर्भपिशवीचा आजार आहे, पित्ताशयाचा आजार आहे, अपेंडिक्स आहे, तर त्याच्यासाठी जसं पूर्वीच्या काळात पूर्ण पोट ओपन केलं जायचं तसं आता सहसा आपण करत नाही. लॅप्रोस्कोपीच्या मार्गाने आपण या गोष्टी करत असतो, विशेष दुर्बिणींच्या सहाय्याने. तर त्याच धाटणीची शस्त्रक्रिया, हृदयाची शस्त्रक्रिया म्हणजे मिक्स, त्याला आता की होल बायपास देखील म्हणतात, मिनी बायपास देखील म्हणतात. तर ही आहे मिक्स. अच्छा डॉक्टर, पारंपरिक बायपास आणि आता कीहोल बायपास या दोघांमध्ये नेमका फरक काय आहे ते सांगाल? हो, यात काही मूलभूत फरक आहेत. जसं तुम्ही स्लाइड्समध्ये आता बघत असाल, कन्व्हेन्शनल किंवा पारंपरिक बायपास शस्त्रक्रियेमध्ये किंवा ओपन हार्ट सर्जरीमध्ये आपण छातीला मधोमध इथे चिरा देऊन, छेद देऊन छातीचा पिंजरा आपण उघडून हृदयाला पोचत असतो, हृदयाला अप्रोच करत असतो. बहुतांशी हृदय असा अवयव आहे की आयुष्यात कधी साधारणतः थांबत नाही. हृदय थांबलं तर आयुष्य थांबलं असं एक इक्वेशन आहे. तर जास्तीत जास्त हृदय शस्त्रक्रिया, ज्या बायपास शस्त्रक्रिया भारतामध्ये होतात त्या आपण बीटिंग हार्टवरच करत असतो. मात्र जेव्हा ओपन हार्ट सर्जरीचा विषय येतो किंवा वॉल बदलायचे किंवा हृदयातले छिद्र बंद करायचे, तर मग मात्र आपल्याला हृदय बंद करावं लागतं. हृदयाचं काम, फुफ्फुसाचं काम एक विशेष मशीन असते ज्याला हार्ट लंग मशीन म्हणतात, त्याच्यामध्ये आपल्याला ते सोपवावं लागतं. तर ह्या सगळ्या क्रिया करताना आपण जेव्हा छातीला मधून उघडतो ती झाली पारंपरिक शस्त्रक्रिया पद्धती. आता ह्याच सगळ्या गोष्टी आपल्याला साधायच्या आहेत. मात्र लॅप्रोस्कोपी सारख्या म्हणजे थोरॅकोस्कोपी म्हणजे छातीच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला अगदी 5 सेंटीमीटर 6 सेंटीमीटरचे चिरे देऊन विशेष कॅमेरे, एंडोस्कोप्स आणि लांब इन्स्ट्रुमेंट्सच्या सहाय्याने आपण एक्झॅक्टली तीच शस्त्रक्रिया मात्र कुठलेही हाड फ्रॅक्चर न करता 2 फासळ्यांच्या मधून अगदी बारीक जागेतून साधत असतो. आणि जांघेतल्या ज्या नसा आहेत त्याच्यातून आपण लांब कॅन्युला नळ्या टाकून हृदयाचं आणि फुफ्फुसाचं काम मशीनद्वारे करून या शस्त्रक्रिया करत असतो. तर हा मूलभूत 2 शस्त्रक्रियांमधला फरक आहे. अगदी सर, त्यामुळे मला वाटतं कीहोल बायपास ही वेदनारहित सर्जरी आहे आणि ही रुग्णांसाठी नक्कीच वरदान ठरते. डॉक्टर, याचे आणखीन काय वेगवेगळे फायदे सांगता येतील MICSचे? हो, खूप खूप वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यात फायदे आहेत. जसं तुम्ही स्लाइड्समध्ये बघितलंय की मधून जर आपण उघडलं छातीला तर आपल्याला दिसताना हा व्रण दिसतो. मात्र जेव्हा छाती उघडतो तेव्हा पाठीचे जिथे ते आपल्या बरगड्या अटॅच्ड आहेत ते सगळे जॉईंट्स, लिगामेंट्स सगळे आपण स्ट्रेच करत असतो. मधलं जे ब्रेस्ट बोन आहे, स्टर्नम आहे, त्याला आपण मध्ये छेद म्हणजे फ्रॅक्चर करत असतो.
शरीरातलं कुठलंही फ्रॅक्चर जुळायला 6 ते 8 आठवडे हा वेळ जात असतो. नॅचरली फ्रॅक्चर म्हणलं तर रक्तस्राव आला तर रक्त चढवणं आलं, इन्फेक्शनचे चान्सेस आले आणि रिकव्हरीला लागणारा वेळ आला. तर ह्या सगळ्या गोष्टींवर आपण काम करून करून हा अवधी कमी करायचं काम MICS किंवा की होल सर्जरीमध्ये साधत असतो. अगदी चिरे जे आहेत ते अगदीच छोटे असतात. म्हणजे इथे जेव्हा 10-12 इंचाचा चिरा असतो तिथे 5 ते 6 सेंटीमीटर 2-2.5 इंचाचा चिरा देऊन आपण हे काम करत असतो. कुठलंही हाड आपण फ्रॅक्चर करत नाही. रक्तस्राव कमी असल्यामुळे रक्त चढवायची गरज पडत नाही. आणि रक्त चढवणं ही एक फार जटिल प्रक्रिया आहे. हे सलाईन चढवल्यासारखं नसतं. रक्त चढवलं तर आपल्याला माहित नाही की त्याच्यामुळे पेशंटला दुसरे काय त्याचे दुष्परिणाम होतील. त्याच्यामुळे आम्ही 1000 वेळा विचार करूनच रक्त चढवण्याचा विचार करत असतो. आणि सगळ्यात महत्वाचं की जेव्हा खूप जास्त तोडफोड न झाल्यामुळे आणि छाती न उघडल्यामुळे रिकव्हरी ही खूप फास्ट होते. आपण कम्पेअर करायचं म्हणलं तर पारंपरिक शस्त्रक्रियेनंतर आपल्याला साधारणतः 6 ते 8 आठवडे रिकव्हरीला लागतात. 2 महिने 2.5 महिने. मिक्स शस्त्रक्रियेने साधारणतः 1-2 आठवड्यात पेशंट पूर्ववत सर्व कामं करू शकतो. रेस्ट्रिक्शन ऑफ ऍक्टिव्हिटी नाहीये. म्हणजे आपण म्हणतो की 6 महिने तुम्ही जड वजन उचलू शकत नाही, खाली जमिनीवर बसणं उठणं करू शकत नाही वगैरे वगैरे. तर हे रेस्ट्रिक्शन्स पहिले 15 दिवस जखमा नीट होऊस तरच असतात. त्यानंतर मिक्समध्ये ह्या रेस्ट्रिक्शन्सची गरज नाही. दिलंय आमचे काही पेशंट्स तर 3-4 आठवड्यात आम्हाला पोहून देखील त्यांचे व्हिडिओज पोस्ट करतात. ते ऍडवाइज नाहीये, मात्र करायचं झाल्यास ते करू शकतात. अगदी. त्यामुळे आणि विशेषतः स्त्रियांमध्ये बोला सर. हो, जरी हा प्रायमरी मोटिव्ह याचा कॉस्मेसिस नसला तरी स्त्रियांमध्ये या प्रकारे शस्त्रक्रिया करण्याचे आपले स्वतःचे वेगळे फायदे आहेत. कारण की व्रण इतके छोटे आणि नॅचरल फोल्ड्समध्ये लपून जातात की ऑपरेशन केलेलं आहे का नाही हे देखील बाहेरून दिसून येत नाही आणि पेशंटलाही तसं फील होत नाही. अगदी. त्यामुळे स्त्रियांसाठी सुद्धा ही प्रभावी दुसरा आहे. एक मोठा इम्पॅक्ट. बोला सर, बोला. सॉरी. तर हा आहे की जे दुखणं असतं त्याच्यात म्हणजे आपण एक रिजनल अनेस्थेशियाच्या विशेष पद्धती अत्याधुनिक पॅरावर्टेब्रल ब्लॉक्स वगैरे देतो, जेणेकरून पेशंटला किंबहुना काहीही पेन जाणवतच नाही. त्याच्यामुळे ऑलमोस्ट पेनलेस सर्जरी, ज्याच्यामुळे व्हेंटिलेटरची गरज कमी, हे असे एक ना अनेक त्याचे फायदे आहेत. अगदी सर. त्यामुळे अगदी स्त्रियांसाठी ही विशेष प्रभावी ठरते उपचार पद्धती मिक्स, आणि त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचा रक्ताचा पुरवठा लागत नाही आणि वेदनारहित अशी ही सर्जरी आहे. कुठल्याही प्रकारचे बंधनं नाही, लवकरात लवकर रुग्ण बरा होऊ शकतो. त्यामुळे की होल बायपास वेदनारहित सर्जरी ही रुग्णांसाठी खूप महत्त्वाची आणि लाभदायक ठरते. तुम्हाला सुद्धा हृदयविकारांसंदर्भात कुठल्याही प्रकारच्या तक्रारी असतील, आजार असतील, तर सध्या मेडिकवर हॉस्पिटलचा पत्ता आणि नंबर हा फ्लॅश होतोय, तो तुम्ही अवश्य लिहून घ्या आणि डॉक्टर मनीष पुराणिक सरांशी अवश्य संपर्क साधा. त्यांच्या त्या रुग्णालयाला तुम्ही भेट देऊन तुमच्या ज्या तक्रारी आहेत त्यावर अवश्य आपण उपाय घेऊ शकता. कार्यक्रमामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा सामसंजीवनी. सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. की होल बायपास वेदनारहित सर्जरी याविषयी आज आपण चर्चा करत आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत मिनिमल इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जन डॉक्टर मनीष पुराणिक. सर, मगाशी तुम्ही सगळे मिक्सचे फायदे सांगितलेत, तर या मिक्समध्ये, या उपचार पद्धतीमध्ये साधारण कुठल्या कुठल्या प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात? हो, खूप चांगला प्रश्न विचारलात. साधारणतः मी म्हणेन की ज्या कार्डियक सर्जिकल डोमेनमध्ये शस्त्रक्रिया येतात, म्हणजे हृदयातील छिद्र, व्हॉल्व्ह चेंज करणे, बायपास शस्त्रक्रिया, महाधमनीच्या शस्त्रक्रिया, मायट्रल वॉल्व रिप्लेसमेंट, ऑर्टिक वॉल्व रिप्लेसमेंट, डबल वॉल्व रिप्लेसमेंट झालं, ASD, VSD क्लोजर,
एक, दोन किंवा 3 रक्तवाहिन्यांची बायपास या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया सिलेक्ट पेशंट ग्रुप्समध्ये आपण ऑफर करू शकतो. म्हणजे साधारणतः एक 70% 80% पेशंट्स जे पण हृदयकारक शल्यचिकित्सेसाठी येणारे आहेत त्यांच्यामध्ये आपण कीहोल बायपासचा नक्कीच विचार करू शकतो. अगदी डॉक्टर, आपण आता मिक्सबद्दल बोलतोय, तर ही जी शस्त्रक्रिया आहे ती कुठल्या रुग्णांवर करता येते आणि कुठल्या रुग्णांवर करता येत नाही, त्याविषयी माहिती द्याल? हो, अगदी रास्त आहे हे जाणून घेणं. शक्यतोवर आम्ही पेशंट प्रोफाईल चेक करत असतो. हृदयाची कार्यक्षमता किती आहे, फुफ्फुस कसं आहे, हृदयांच्या नसांचा आजार कसा आहे आणि पेशंट एकूणच ही शस्त्रक्रिया टॉलरेट करण्यास सक्षम आहे किंवा नाही. साधारणतः जसं मी मागे म्हटलं की 70-80% जे पेशंट्स असतात ते या प्रकारे कीहोल सर्जरीसाठी एलिजिबल ठरतात. मात्र असे काही पेशंट्स की ज्यांचं हृदय खूपच कमकुवत आहे, ज्यांच्या हृदय नसांमध्ये आजार हा खूप डिफ्यूज आहे, ज्यांचं फुफ्फुस छातीला चिटकलेलं आहे किंवा फनेल चेस्ट आहे किंवा ज्या नसा ज्यांच्यामधून आम्ही हृदयापर्यंत जाण्यासाठी नळ्या टाकत असतो त्या नसांचे जर आजार असतील, त्यांच्यामध्ये खूप जास्त कॅल्शियमचं प्रमाण असेल, ज्याला आओर्टाइलियाक डिसीज म्हणतात, तर अशा पेशंट्समध्ये ही शस्त्रक्रिया आपण अवॉइड करत असतो, टाळत असतो. बाकी सर्व ग्रुप ऑफ पेशंट्समध्ये आपण नक्की ह्या प्रकारची शस्त्रक्रिया ऑफर करू शकतो. अगदी डॉक्टर, हृदयाची शस्त्रक्रिया म्हटली तर अतिशय गुंतागुंतीची अशी ही शस्त्रक्रिया असते, तर साधारण ही शस्त्रक्रिया करताना कुठल्या प्रकारचा धोका असतो का रुग्णाला? हृदय शस्त्रक्रिया हीच एक हाय रिस्क प्रोसिजर आहे. ती पारंपरिक असो किंवा मिनिमल इन्व्हेसिव्ह असो. मात्र आपण ही की होल करतो आहोत किंवा मिनिमल इन्व्हेसिव्ह अप्रोचने करतो आहोत म्हणून त्याला ॲडेड धोके असे वेगळे नाहीत. जे पारंपरिक कार्डियक सर्जरीचे रिस्क आहेत ही तेवढीच रिस्की प्रोसिजर आहे. किंवा दुसऱ्या दृष्टिकोनातून बघितलं तर मागच्या 60-70 वर्षात हृदय शस्त्रक्रिया आम्ही जितकी सेफ करू शकलेलो आहोत तेवढीच ही शस्त्रक्रिया देखील सेफ आहे. कारण मागच्या 20 वर्षातल्या ॲडव्हान्सेसमुळे ज्या प्रकारचे अर्गोनॉमिक्स आहेत, प्रिझमॅटिक लेन्सेस आहेत, एंडोस्कोप्स आहेत, हार्मोनिक स्कॅल्पेल्स आहेत, ह्या विशेष सामुग्रींच्या सहाय्याने आपण ह्या शस्त्रक्रिया अगदी कन्व्हेन्शनल सर्जरी इतक्याच आज सेफली करू शकतो. अगदी डॉक्टर, आपण खूप छान पद्धतीने सांगताय, पण आणखी एक मनामध्ये प्रश्न आहे की कुठलीही हृदयासंदर्भातली जर शस्त्रक्रिया करायची असेल तर ती साधारण खर्चिक असते असा साधारण समज आहे. तर आपण ही जी मिक्स उपचार पद्धती सांगतायत ती कितपत खर्चिक आहे, सर्वसामान्यांना परवडणारी आहे का? हो, हा प्रत्येकाचाच रास्त प्रश्न असतो. ही रोबोटिक सर्जरी नव्हे, ही रोबोटिक सर्जरी इतकी महाग सर्जरी नसते. मात्र हो, कन्व्हेन्शनल सर्जरीपेक्षा ही थोडी जास्त खर्चिक आहे. अगदी डॉक्टर, मात्र जर आपण लॉंग टर्म खर्च बोला डॉक्टर बोला. हो, जर आपण श्वेता लॉंग टर्म जर आपण विचार केला, 6 महिने 1 वर्षभराचा जर आपण विचार केला तर ज्या प्रकारे आपण कन्व्हेन्शनल सर्जरीमध्ये पेशंटला 8 ते 10 दिवसाचं हॉस्पिटलायझेशन लागतं, याच्यामध्ये 4थ्या-5व्या दिवशी पेशंट घरी जातो. पेशंट्स कन्व्हेन्शनल सर्जरी नंतर साधारणतः 3 महिने घरी बसतो, 2 महिने घरी बसतो. या शस्त्रक्रियेनंतर पेशंट अगदी एका
3-4 आठवड्यात कामावर रुजू होऊ शकतात. जे वर्क डेज लॉस्ट कन्व्हेन्शनल सर्जरीमध्ये असतात ते या शस्त्रक्रियेमध्ये अगदीच कमी आहेत. या दृष्टिकोनातून आणि क्वालिटी ऑफ लाईफ शेवटी जसं मार्टिन लुथर किंगने म्हटलं होतं की लॉन्जिव्हिटीपेक्षा आपली क्वालिटी ऑफ लाईफ कशी आहे ते जास्त महत्वाचं आहे. तर जर आज मला कोणी सांगितलं की तुम्हाला अजून 50 वर्ष आयुष्य देतो मात्र तुमचा एक पाय काम करणार नाही, एक हात काम करणार नाही, एका डोळ्याने दिसेल, तर मी म्हणेल की नको बाबा, मला इतकं लांब आयुष्य नको. तर क्वालिटी ऑफ लाईफ ह्या शस्त्रक्रियेवाटे खरोखर खूप चांगल्या प्रकारची मिळते. अगदी डॉक्टर, आपण सांगितलं तसं वेदनारहित ही सर्जरी आहेच, त्याचबरोबर रुग्ण या सर्जरीमुळे लवकरात लवकर रिकव्हर होतो आणि लवकरात लवकर त्याच्या कामाला सुद्धा लागतो आणि त्यामुळे पुढचं जे त्याचं आयुष्य आहे ते तितकंच सुसह्यपणे आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याला जगता येतं. आपण वेळात वेळ काढून आम्हाला ही माहिती दिली त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी आपले आभार मानते. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांना एक विनंती आहे, तुम्हाला हृदयविकारासंदर्भात कुठल्याही अडचणी असतील तर सध्या मेडिकव्हर रुग्णालयाचा पत्ता आणि क्रमांक फ्लॅश होतोय, तो अवश्य लिहून घ्या आणि डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांचं मार्गदर्शन घ्या. डॉक्टर, आपण कार्यक्रमामध्ये खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत राहा साम टीव्ही. नमस्कार.